नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये। आज आपण मस्त अशी ताकाची कढी बनवलेली आहे। खूप ऊन लागते आता सध्या आणि त्यामध्ये आपल्याला पित्ताचे वगैरे त्रास होतात। कढी बनवून मस्त असं थंडावा आपल्याला मिळतो आणि अगदी 2 मिनिटाची रेसिपी आहे। मऊ गरम गरम भातासोबत आपण ही कढी खाऊ शकतोय। अगदी काय होतं की खूप जास्त ऊन लागायला लागलं ना, आपल्याला जेवणसुद्धा जात नाही आणि मग अशा प्रकारे जर आपण कढी भात खाल्ला ना, आपल्या पोटाला गारवासुद्धा मिळतो आणि मस्त टेस्टी पण लागते ही कढी, त्यामुळे आपलं पोटसुद्धा भरतं। तर आपल्याकडे जर ताक नसेल ना अवेलेबल, तर आपण दही विकत आणू शकतोय दुकानातून आणि त्या दह्यामध्ये पाणी घालून पातळ त्याची कढी बनवू शकतोय आणि त्याची आपण अशा प्रकारे पाणी वापरल्यामुळे ना त्याचं ताक तयार होईल आणि मग त्याची आपण कढी बनवायची। मस्त गरमागरम कढी आपण भातासोबत एन्जॉय करायची। तर त्याची रेसिपी पाहूया आपण। इथे मी 1 चमचा तेलामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करून घेतली होती आणि त्यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत उभ्या, म्हणजे मधून सुद्धा त्याला कट मारलेलं आहे तिखट लागावं म्हणून। हिंगाची फोडणी घातली आणि ताकामध्ये ना हळद घातली होती आणि ते आपलं मिक्सचर यामध्ये घालून घेतले। मीठ घातले अंदाजाने आणि यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मस्त अशी आपली कढी ना तयार झालेली आहे। हिला उकळी येऊन द्यायची नाही आहे बरं का, उकळी आली तर आपली ही कढी फाटणार आहे आणि मग ती काही खाण्यायोग्य राहणार नाही। त्यामुळे हिला उकळी येऊन द्यायची नाही आहे। अगदी अर्धा मिनिट आपण हिला ना गॅसवर ठेवायचं आहे आणि अशा सतत ढवळत राहायची, म्हणजे ती फाटणार नाही। आणि अगदी अर्ध्या मिनिटानंतरच आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आणि मस्त मऊ गरम गरम भातासोबत आपली ही कढी एन्जॉय करायची आहे। तोंडाला चव नसते, कधी कधी खावंसं वाटत नाही किंवा आपल्याला अशी कधी कधी कढी खाण्याची सुद्धा तलप होते कढी भात, तर त्यावेळी मस्त अशी आपण कढी झटपट होते। अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये आपली कढी तयार होते। मस्त अशी कढी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। जरी ताक नसेल आपल्याकडे तरी दह्यापासून मस्त अशी पटकन बनवायची। अगदी अर्धी वाटी दही असेल तरीसुद्धा तुम्ही 2 माणसांसाठीची कढी बनवू शकताय। तर भातासोबत गरम गरम भातासोबत मस्त लागते ही। अशा प्रकारच्या घरगुती रेसिपी बघण्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा। थँक्यू।